नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सर्व भावे करावे. मंडळी, गेले काही व्हिडिओज मी पेरेंटिंग, बेबी किंवा पोस्ट डिलिव्हरी केअर कशी घ्यावी ह्या सगळ्यांबद्दल करते. तर आजचा व्हिडिओ असणार आहे बाळाला जेव्हा आपण पहिलं सॉलिड फूड देतो, ज्याला आपण काही काही ठिकाणी त्याचं एक प्रॉपर विधी असतो की सुवर्णप्राशन सोहळा म्हणतात त्याला. पण त्यानंतर थोडक्यात काय तर बाळ आता फक्त आईच्या दुधावरती अवलंबून न राहता बाकी सॉलिड गोष्टी पण खायला सुरुवात करतो. अशा वेळेला म्हणजे साधारण बाळ 6 महिन्यांचं झालं की पहिलं सॉलिड फूड द्यायला हरकत नाही असं डॉक्टर सांगतात. आणि म्हणून मी माझ्या सानवीला सुद्धा ती 6 महिने पूर्ण झाल्यानंतर तिच्यासाठी मी घरात एक म्हणजे होममेड सेरेलॅक ज्याला म्हणतो किंवा आपण पारंपरिक त्या भाषेमध्ये आपण त्याला खिमटी म्हणतो, तर ते मी घरी बनवलं होतं. कारण माझा असा हट्ट होता की माझ्या बाळाने पहिलं फूड किंवा पहिलं अन्न हे तिच्या आईनी बनवलेलंच खावं, हा माझा आग्रह होता. हा सगळ्यांचा आग्रह असलाच पाहिजे असं काही नाहीये. पण म्हणून मी ती खिमटी माझ्या आईला किंवा माझ्या आज्यांना असं सगळ्यांना विचारत माझ्या बाळासाठी त्यातल्या त्यात सगळ्याचं सुवर्ण मध्य साधून ती कशी बनवता येईल ह्याचा मी प्रयत्न केला होता. आणि पहिल्याच फटक्यात तिला ती इतकी आवडली होती. त्यामुळे आजचा व्हिडिओ हा असणार आहे होममेड सेरेलॅक कसं बनवायचं किंवा बाळाचं पहिलं सॉलिड फूड हे आपण घरच्या घरी कसं बनवायचं. 1 वाटी तांदूळ, पाऊण वाटी मूग डाळ, अर्धी चिमूट ओवा, 2 चिमट्या जिरं आणि 2 बदाम. मंडळी, रेसिपीमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी सुरुवात ही फक्त गावठी तांदूळ, मूग डाळ, 2 बदाम, थोडासा ओवा आणि जिरं ह्यानी केली होती. ओवा यासाठी की मला माझ्या एका आजीने सांगितलं की बाळ हे पहिल्यांदाच एका वेगळ्या फूडला, वेगळ्या अन्नाला ते एक्सप्लोर होत असतं, तर कधी कधी गॅसही धरू शकतात. आणि म्हणून चिमूटभर म्हणजे अगदी अर्धी चिमटी 4 दाणे ओव्याचे टाकावेत, जेणेकरून बाळाला गॅसही होणार नाही. आणि दुसरी गोष्ट, ही सगळी इन्ग्रेडियंट्स आपण भाजून घेतल्याने त्याला पचनासाठी बाळाला एकदम हलक्या होतात त्या गोष्टी. आणि म्हणून ह्या 4 गोष्टींपासून मी सुरुवात केली. पण बाळाचं वय जसं जसं वाढतं तसं मी त्याच्यात काही डाळी ऍड करत गेले. म्हणजे आता फक्त मूग डाळ असेल तर पुढच्या वेळेला मी त्याच्यात तूर डाळ ऍड केली. प्रमाण हेच आहे की सगळ्यात जास्त प्रमाण तांदूळांचं, त्याच्या पाऊण वाटी म्हणजे 1 वाटी तांदूळाला पाऊण वाटी मूग डाळ, दुसरी डाळ घ्यायची असेल तर अर्धी वाटी मूग डाळ, पाव वाटी नवीन डाळ. सो लक्षात ठेवा, कुठलीही नवीन डाळ घ्यायची असेल तर एकतर तुमची फक्त अर्धी मूठ किंवा पाव वाटी हे प्रमाण आहे, जेणेकरून बाळाला काय पचतंय हे आपल्याला लक्षात येईपर्यंत थोडेसे आपणही, कारण नवीन आया असतो, आपल्यालाही कुणी सांगणारं नसतं किंवा हे असं करतं, हे ट्रायल अँड एररनीच करता येतात ह्या गोष्टी. आणि मग हळूहळू अख्खे मूग, अख्खे हरभरे, अख्खे थोडेसे उडीद, ह्या सगळ्या गोष्टी ऍड करायला लागा. आणि तुम्हाला तुमच्या बाळाने काय काय खावंसं वाटतं त्या गोष्टी त्या खिमटीमध्ये ऍड करा. फॉर एक्झाम्पल, मला माझ्या बाळाने सगळ्या गोष्टी खायला हव्या होत्या आणि म्हणून त्या खिमटीमध्ये मी एक तुझा पालक, एक तुझी मेथी वगैरे अशा गोष्टी ऍड करायचे. आता माझी मुलगी 2 वर्षांची आहे आणि ती जगातलं सगळ्या गोष्टी खाते व्हेज. अजून तिला आम्ही नॉनव्हेज दिलं नाहीये. पण सांगण्याचा मुद्दा हा आहे की आपणच ठरवायचं असतं की आपल्या बाळाच्या फूड हॅबिट्स ह्या कशा असल्या पाहिजेत. आता तांदूळ धुवून झाल्यानंतर ही मूग डाळ, ती पण स्वच्छ 4-5 वेळेला धुवून घ्यायची. काही वेळेला तांदूळाचं किंवा मूग डाळीचं पावडर केली पाहिजे. आणि जर तुमच्याकडे ओढणी असेल किंवा आता जसं रुमाल घेतलाय अशी पसरवून ठेवायची. बदाम ते पण मी धुवून ह्याच्या बरोबर, त्याच्यात मी बदाम सुरुवातीला मी 2च बदाम घेतलेत. जसं बाळाचं वय वाढतं तसं तुम्ही बदामासोबत अक्रोड किंवा काजू पण वापरू शकता. पण बदामांचं प्रमाण हळूहळू वाढवायचं आहे, आत्ता एकदम नाही. सो हे असं रात्रभर पूर्णपणे
वाळलं की आपण ह्याला भाजून घ्यायचंय. ते छान भाजून घ्यायचं जेणेकरून त्याच्यातलं सगळं मॉइश्चर निघून जाईल आणि आपण करणारी पावडर जास्त दिवस टिकेल. आता मी ह्याच्यात ओवा घालतेय, अर्धी चिमटी, आणि हे जीर. आपण बघू शकता बदाम ह्याच्यात ऑलरेडी आहे. आता हे पूर्ण छान भाजून घ्यायचं. ह्याचा एक छान एक सुगंध येतो, त्याच्यावरून आपण ठरवू शकतो की आता हे पूर्णपणे भाजलं गेलेलं आहे. आता हे पूर्ण भाजून झाल्यानंतर गार झालं की आपण ह्याची पावडर करणार आहोत की झालं बेबी सेरेलॅक. आणि अशा रीतीने ही बाळाचं पहिलं सेरेलॅक, बाळाचं पहिलं फूड रेडी आहे. थोडंसं जाडसर असलं तरी चालेल, कारण आपण ते तुपात घालणार, मग पाणी पण घालणार, सो ते व्यवस्थित होऊन जाईल. बरं, ही सुकी पावडर आपण एका एअरटाईट डब्यामध्ये साधारण 8-1 दिवस राहते, जर त्याला पाण्याबरोबर काही त्याचा संपर्क आला नाही तर. सो मी दर 8 दिवसांनी, दर 10 दिवसांनी, जेव्हा खिमटी संपत आली असं वाटतं तेव्हा आपण नव्याने करू शकतो. पण खिमटी कशी करायची, तर एक छोटासा तुसा चमचा तूप घ्यायचं, ती पावडर टाकायची. आपण शक्यतो, मी माझ्या मुलीला एक ती 8-9 महिन्यांची होईपर्यंत मीठ किंवा साखर मी तिच्यासाठी वापरलं नव्हतं. पण खिमटी करताना एवढंच एक आपल्या समाधानासाठी की अगदीच ब्लॅड नको लागायला म्हणून, तर तुम्ही थोडासा अगदी तुसा मिठाचा खडा नाही, कण, ऍक्च्युली खडा पण नाही, कण तुम्ही ऍड करूच शकता. आणि ते झाल्यानंतर त्याच्यात थोडीशी हे मी सांगते, एक 7-8 महिन्यांचं बाळ झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला कळेल, लक्षात येईल की आपण केलेली खिमटी ही बाळाला व्यवस्थित पचतेय, तर तुम्ही त्याच्यात काही काही भाज्या ऍड करू शकता. बरं, सुरुवातीला एकदम भस्कन नाही, ते बाळ आहे, छोटंसं पोट आहे, त्याचं पचन संस्था पण त्याची खूप नाजूक आहे. हे सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच शक्यतो कांद्याचा वापर इतक्यात, म्हणजे बाळ 9-10 महिन्यांचं झाल्याशिवाय कांदा त्याच्यात टाकू नका, कारण कांदा पचण्याच्या दृष्टीने काही बाळांना त्याचा त्रास होऊ शकतो. आणि पण तुम्ही भाज्या असतील किंवा एक गाजर एवढंसं, 1-2 एवढंसं किसायचं, ते त्याच्यात टाकायचं. मी तिच्यासाठी थोडासा बटाटा, थोडंसं गाजर, कोथिंबीर, मेथी, पालक, मुळा, ह्या सगळ्या भाज्यांचा वापर केल्यामुळे बाळाचे टेस्ट बड हे आपणच डेव्हलप करणार असतो की आपण काय खायला देणार आहोत, त्यानुसार त्यांचे टेस्ट बड जे डेव्हलप होत असतात. आणि नंतर मग आपल्यालाच त्याचा त्रास कमी होतो की मी हे खाणार नाही, मी ते खाणार नाही, ह्या गोष्टी थोड्याशा कमी होतात. अर्थात त्यांना त्यांची शिंग फुटल्यानंतर या सगळ्या गोष्टी होतात. पण सांगायचं तात्पर्य काय, बाळाच्या आवडीनिवडी, बाळाच्या सगळ्या गोष्टी ह्या आईनेच आधीपासूनच त्या डेव्हलप करायला हव्या आहेत, जेणेकरून. बरं, दुसरी गोष्ट, जेणेकरून बाळांना खायच्या उत्तम सवयी लागतील. दुसरी गोष्ट, ह्याच्यात बदामाचं प्रमाण जे मी अगदी सुरुवातीला दाखवले की मी सुरुवातीला 2च बदाम वापरले. बदाम ह्या गोष्टीसाठी की बाळाचं ब्रेन डेव्हलपमेंटसाठी बदामासारखा उत्तम पर्याय नाही. म्हणून डिलिव्हरी होईपर्यंत, मी 5व्या महिन्यापासून ते डिलिव्हरी होईपर्यंत आणि नंतर सुद्धा ओले, म्हणजे ओव्हरनाईट सोक्ड बदाम, म्हणजे भिजवलेले बदाम ते खात होते. याचाच अर्थ बाळाला त्याची सवय होती आणि म्हणून मी 2 बदाम त्याच्यात ऍड केलेत. आणि जसजसं खिमटी मी वाढवत गेले, म्हणजे त्या डाळींचं प्रमाण वगैरे, तसतसं मी 1-1 बदाम त्याच्यात ऍड करत गेले. सो अशा पद्धतीने मी माझ्या बाळासाठी पहिलं सॉलिड फूड बनवलं होतं. मला खात्री आहे की हे तुम्ही नक्की करून बघाल आणि मला कमेंट करून सांगा की तुमच्या बाळांनी सुद्धा ते खाल्ले की नाही. तर हा होता आजचा व्हिडिओ, जो तुम्हाला आवडला असेलच. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सर्व भावे करावे. लवकरच घेऊन येते एक छानशी गोष्ट लहान मुलांसाठी. काय असेल, स्टे ट्यून्ड.